पुरा झाले पॅक यो माझा हातच ना उठलं दिवसा माझी बॉडी बनवलं नाव नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या अजून एका व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग खूपच खास होणार आहे कारण की आज आहे कृष्ण जन्माष्टमी, उद्या दहीहंडी. दोन्ही दिवसांचे मिळून एकच व्लॉग बनवणार आहे मी. वाजले 11:30. आपण निघालोय मामाच्या इकडे जायला. आपण घेतली टिंबाली, इकडे पकवाज मास्टर, टिंबाली मास्टर. सारथे व्हायची बॉडी बघा आली. 15 दिवस झालं जिमला जाते नाही. 6 दिवसात माझी बॉडी बनवलं नाव दुसरा नाही. तू भाई काय बी करू शकतो काही. यांच्या अजून सगळ्यात मोठे म्हणून या ना कामाला लावल्या. आपण बादशाह सारखा मस्त जायचा. दम लागला मामी. झाले पॅक यो माझा हातच ना उठलं. याला पुष्पा सारखा होता कृष्णा. राधे राधे कान्हा तेरी प्रीत लगी है मुझ में हो जैसे राधे. आपण आता निघलो हंडी फोडायला. मी तर मला एक काम होता म्हणून मी तयारी वगैरे करून चाललोय. तिथे दुसरी पोरं हंडी फोडतील. लागल का हंडी हे काय काय. आता आमचे पिताश्री, आमचे फादर आणि मदर दोन्ही पण गेलेले आहेत अंडीच्या मदत करायला. ये जावल्या आपण पातारा जाऊ थांब. फोर 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 बसलो आता जेवायला. मी जेवता वेळी लोक काढायलाच विसरलो. माझ्यासोबत आर्यन, दक्ष, इकडे अनुपम, कुठे आले बंगाली कलकत्त्यावाले आले आपण. तर काय आता आम्ही मागाशी डोंबिवलीला गेलेलो, म्हणजे MIDC रोडला होतो. तर तिथे एक 2 व्हीलरवाला होता आणि एक रिक्षाची धडक झाली. तर बेकार असा लागला त्यांना. एकेच्या छातीत वाटतं लागला आणि दुसरा एक जण होता त्याच्या पायावर, त्याची डायरेक्ट वाटी सरकली डोक्याची. आता ते हॉस्पिटलला गेले घेऊन. तुम्ही ब्लॉगमध्ये तो पडलाय, त्याला वाईट वाटतं. आपण पडतो असा पडलाय ना, त्यांनी डायरेक्ट सूर मारले. सूर पाण्यान कसा कोणी सूर मारले कोप्यावर सूर मारली त्यांनी. त्या आहे ना त्याच्या, म्हणजे तेवढा पण नाही लागला. नशीब त्याचा फोन वगैरे फुटला नाही. चांगलाच फोन होता, त्यांनी नवीनच घेतलेला होता. तो बोलला होता तिथे. जाऊ द्या, आपण काय करणार. आपण त्यांच्यावर म्हणजे त्यांना विचारपूस केली, पण आम्ही तसे बाबतीचे ब्लॉग काढत नाही कारण की आपल्याला दुसऱ्यांचे दुर्घटना दाखवायचे नाही आहे. आपण आपला आता आमचा जर स्वतःचा झाला असता तर आम्ही 100% दाखवला असता, पण आता नाही दाखवू शकलो आम्ही. जाऊ दे. आम्ही त्याची विचारपूस वगैरे केली. त्याला हॉस्पिटलमध्ये पण सोडला. तिथे बाजू होता मानवता म्हणून करून घेतला त्याला. थोडी भरकसमध्ये पैसे आम्ही दिले नाही, त्याने दिले. तुम्हाला वाटेल बरं की हॉस्पिटलला नेले
पैसे पण नाही. आम्हीच करू. कारण की आमची इथं आमचं खायचं वांदे चाललंय आणि आम्ही इथं काय सांगू तुम्हाला. पण काही पण बोला, तो पडले त्याचा मला जाम दुःख, पण तो कसा पडले त्याचा जाम असं येतं काय, जाऊ दे. काय बोलतो लय पाऊस आहे. हॉस्पिटल त्याला हॉस्पिटलमध्ये नेत होतो तेव्हा थोडे आम्ही जे पण कपडे जरा भिजलो म्हणून वापस कपडे चेंज करायला घरी आलतो आणि आता वापस थोडं खाऊनच निघलोय. तरी बघू आपण वापस गेलो तिकडे तर आपण ट्रंक्या मंकीला जायचा प्रयत्न करू. तिकडे नाही काय एसने आवऱ्या शिवा दिल्या म्हणा. एसने डायरेक्ट सांगून लास्ट वॉर्निंग दिले, आजाऱ्या जर आता कपडे भिजून आलास तर तुझा बघ घरानेच येणार नाही. आता मला विचार पडला पॅन्ट भिजले शर्ट भिजायला बाकी करा मी आता बसलो ना, जाम दुखायला लागले. तर मंडळी आम्ही भिजत आलेलो आहे आता मेन्स वेअर शॉपमध्ये. इकडे शॉपचे ओनर फोन करता यो आहे मित्रच दादाचा भाऊ. यो दादाचा सगळ्यां टॉपचा हत्यार यो. इकडे आम्ही आवडे कपडे घालून आम्ही ब्लॉग काढायला विसरलो, एक टेन्शन बाई. आता एक टी शर्ट बघू ये घालून भाई ट्रायसेप दाखव ओमे के चेस्ट बघून नको ना चेस्ट राहते का